मला हेच कळत नाही की आधीच्या बायका मुलबाळ सांभाळून बाहेरची कामं पण कशी सांभाळत होती. तर नमस्कार, मी हर्षदा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या डेली रुटीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही म्हणत असाल ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच असं का बोलत आहे, तर त्याचं कारण असं आहे की आज मला जायचं होतं बाहेर, ते पण माझ्या दादाला घेऊन. आणि मला एकटीलाच जायचं होतं कारण तिला घरी घ्यायला कोणच नव्हतं आणि माझ्यासोबत यायला पण कोण नव्हतं. म्हणून रोजच्याप्रमाणे आज पण सकाळी लवकर उठून अहोंचा डबा तयार केला आणि त्यांना बाय करून बाकीची कामे आमचं वादळ उठायच्या आधी आवरून घेतली. कारण वादळ उठलं की काय काम करू देत नाही. आणि नशीब माझं की आज सगळी कामे झाल्यानंतर आमचं वादळ उठलं. वादळाच्या पेटपूजेसाठी घरात काहीच नव्हतं, म्हणून दरवाजा बंद केला आणि निघालो आम्ही दुकानातून बिस्किट आणि चॉकलेट घेतलं आणि घरी आलो. दूध गरम केला आणि माझ्यासाठी चहा बनवला. आणि वादळाला शांत करायचं म्हटलं तर वादळाचं काही वेगळीच नाटकी चालू होती. स्वतःच्या हातानेच बिस्किट खाणार म्हणे. मग काय ती काय ऐकणार नव्हती, म्हणून मी चहा घेतला आणि बिस्किट खाऊन घाण झालेलं वादळ धुवायचं म्हटल्यावर वादळाला गॅसवर पाणी गरम केलं आणि वादळाला धुवून घेतलं. त्याच्यानंतर माझ्या मनशांतीसाठी देवपूजा करून घेतली, कारण आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. मग मी आणि वादळ निघालो बँकेच्या दिशेने. तसं आमचं वादळ घरात असलं की लय खतरनाक असते, पण बाहेर चाललो की शांत बसते. मग वादळासंग गप्पा मारत मारत कसं तरी बँकेत पोहोचलो. माझं ATM बंद पडल्यामुळे ह्या बँकेच्या चक्रा मारायला लागतात. बाहेर आलो तर एकदाचं गाव हिंडून सगळीच कामं करून घेतली. मग संध्याकाळच्या पेटपूजेसाठी नैवेद्य बनवला आमच्यासाठी आणि देवासाठी. छान असं स्वयंपाक झाल्यानंतर पूजा मांडून घेतली. दिवसभराच्या सगळ्या गोंधळाला पूर्णविराम देऊन दोघांनी छान असं जेवण करून घेतलं, एन्जॉय केलं. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.